सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव तालुक्यातील जवळक येथे कोपरगाव संगमनेर मार्गावर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर दर देण्यात यावा, स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना करून किमान आधारभूत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत कोपरगाव संगमनेर रस्त्यावर दूध ओतून आपला रोष व्यक्त केला। यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देत कोपरगाव संगमनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी कोपरगाव संगमनेर मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड अशी घोषणाबाजी केली आहे। प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर व शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मध्यस्थीनं सदर आंदोलन स्थगित करण्यात आलंय। यावेळी शिर्डी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सदर मागण्यांचं निवेदन स्वीकारलं आहे। मात्र सरकारनं चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे। यावेळी मोठ्या संख्येनं दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। तुमचा मुद्दा का तुम्ही आता उत्पादक शेतकरी यांच्या वतीने जवळके चौगुली येथे 1/7/2024 रोजी सकाळी 8:30 वाजता रास्ता रोको त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आमच्या जर रास्ता रोको करण्यामागच्या जर मागण्या बघितल्या तर या दुधाला स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना, किमान आधारभूत किंमत ठरवून मिळण्यासाठी एक प्रमुख मागणी होती। त्याचप्रमाणे अन्न आणि भेसळ जे काही प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी। 3.5 फॅट आणि 8.5 गुणवत्तेच्या दुधाला किमान 40 रुपये ह्या शासनाने दर द्यावा। दिनांक 5/1/2024, 26/2/2024, 15/3/2024 आणि 5/1/2024 जे काही शासनाने प्रलंबित जे काही प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करावं। 46% लोकांना त्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत, 60% लोक त्या ठिकाणी अजूनही वंचित आहेत। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे काही खताचे असतील, कीटकनाशकांचे फवारणीचे औषधं असतील त्याच्यावरती जो काही GST आहे तो सुद्धा शासनाने माफ करावा। ह्या अशा प्रमुख 5 मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी यांनी रस्ता रोको केलेला होता। त्या ठिकाणी शासनाला आमची अशी विनंती आहे, जर एकीकडे जर बघितलं पशुधनाचं, जर घरामध्ये कोणी मृत्यू पावलं तर ते मडं झाकावं लागतं, बैलाच्या गाया पिळावं लागतात, अशी शेतकऱ्यांची अवस्था। दुसरीकडं जर बघितलं तर ह्या पावसामुळं, कमी पावसामुळं त्या ठिकाणी चारा मिळत नाही। चाऱ्याची परिस्थिती बघा, भावाची परिस्थिती बघा। त्या ठिकाणी असं सगळी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्याला फक्त दुधाला रास्त भाव मागतोय। आम्हाला भीक नको आहे अनुदानाची। इतर राज्यामध्ये एक भाव आणि आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये एक भाव, असा दुधा भाव सरकारने करू नये एवढी माझी विनंती आहे सरकारला। आणि मी या ठिकाणी आपल्या मार्फत देखील आश्वासित करतो का शेतकऱ्यांना टिंगलीमध्ये घेऊ नका। गोसेवेची आम्ही सकाळपासून जी सेवा करतो तर झोपेपर्यंत सेवा करतो। आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकारने शेतकऱ्यांविषयी, त्या दुधाविषयी जर पुढं आता येणार हे जे काही अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये शाश्वत अशी भूमिका जर मांडली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आंदोलन पाहिलं शेतकऱ्यांचा तो उद्रेक आहे। आज या निमित्तानं जवळके चौफुलीवर हा सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे, प्रशासनाने पाहिलेला आहे, सगळ्या मीडियानं पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यात तो पाहिलेला आहे। माझी या उद्रेकावरून एक विनंती आहे सरकारला, या पावसाळी अधिवेशनामध्ये फक्त काहीतरी अनुदानावर 5 रुपये अनुदानाबद्दल काहीतरी चातुर्मातून चर्चा झाली, पण या कष्टकरी शेतकऱ्यांच्या अशी ठोस भूमिका या सरकारनं काहीही घेतलेली नाही। पालकमंत्री आपले इडले असून सुद्धा जर त्याच्यावर काही निर्णय घेणार नसेल, जर चाऱ्याची परिस्थिती, आज पाणी नाही जनावरांना, माणसांना सोडा पण जनावरांना सुद्धा पाणी नाही, पण यासाठी हे केंद्र सरकार सुद्धा
दुधाची भुकटी आयात करतं. इकडं जर दूध आपल्याकडे 1.5 कोटी भुकटी दुधाची असताना सुद्धा हे सरकार का आयात करतं, हेच हा मोठा प्रश्न आहे. आणि सरकारनं आणि पाऊस आणि या आज अशी परिस्थिती आहे, एकमेव धंदा हा दुधाचा, शेतकऱ्याला 2 पैसे मिळता, नाहीतर हा जर कोलमडला तर ह्या भागात प्रत्येक शेतकरी इकडून पुढे फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. मराठवाडा, विदर्भात ही परिस्थिती अशी आहे, ती परिस्थिती लवकरच या भागात येईल. या भागात या नगर जिल्ह्यात एवढे मोठे नेते आहे, ह्या महाराष्ट्रात नगर जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणारे नेते, पण यांना जर दुधाचा भाव शेतकऱ्यांना देता येत नसेल तर ही मोठी फार चोकांतिका आहे. हे सर्व जिल्ह्यातील नेते दुधाच्या भावती शेतकऱ्याच्या दुधासाठी एकदम गप्प चुप्पी का सत्तात, हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला हमी भाव पाहिजे, आम्हाला शासनाचं जे 5 रुपये अनुदान नको आहे, दुधाला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे, हीच शासनाकडे विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या वतीनं आज एक प्राथमिक स्वरूपात आपण छोटंसं आंदोलन केलं. छोटंसं आंदोलन करण्याचा मागचा हेतू एकच होता का जे झोपलेलं सरकार आहे, का शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आणि त्याच्या दुधाला भाव मिळत नाही. मोदी सरकारनं जाहीर केलं उत्पादन खर्चाच्या 1.5 पट भाव देऊ. आज राहुरी कृषी विद्यापीठानं उत्पादन खर्च 36 रुपये पर लिटर काढलेला आहे उत्पादन खर्च. आणि जर 36 रुपये उत्पादन खर्च असेल तर त्याच्या 1.5 पट भाव आपला 55 ते 60 रुपयापर्यंत जातो. आमची एवढी अपेक्षा नाही, आम्हाला 40 पर्यंत फक्त भाव द्यावा. आणि सरकार जर भाव देण्याच्या मनस्थितीत नसेल, अनुदानाचं आम्हाला फक्त गाजर फेकीत असेल, पण शेतकऱ्याची ही पण ताकद आहे का सरकार बदलण्याची ताकद आहे. आणि शेतकऱ्याची जर दखल नाही घेतली तर ह्या अधिवेशनात तर शेतकरी आमचा काही करू शकतो हे लोकसभेत दाखवून दिलेले आणि पुन्हा दाखवण्याची वेळ येऊ नये या सरकारला हीच विनंती करतो. आणि आमच्या गोरगरीब दूध उत्पादक शेतकरी दखल घ्यावी. मध्ये चौफुलीवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. परंतु माझी एकच विनंती, आपले दुग्ध विकास मंत्री त्यांनी पावडर आयात केली शासनाने, तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं तुम्ही पावडर आयात केली, इतर जे पाम तेल आहे ते आयात केलं, तर त्यांनी सांगितलं की 2010 साली कायदा झालेला आहे, आपल्याला ते आयात करावं लागतं. पण माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एकच विनंती करायची का 2010 साली दुधाला 22 रुपये रेट होता आणि खाद्याचं पोतं मात्र 700 ते 800 रुपयाला मिळत होतं. याची ती तफावत आहे. आजही खाद्याचं पोतं 1700 ते 1800 रुपयाला जातं आणि दुधाला मात्र 24 ते 25 रुपये भाव मिळतो. तर एवढी मी आपल्या दुग्ध विकास मंत्र्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो, त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जवळके परिसरामध्ये आंदोलन आपण केलं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीनुसार आपण आंदोलन करण्यापूर्वी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाची प्रत आपण एसडीओ साहेब शिर्डी यांना देखील त्या निवेदनाची प्रत दिली होती. पोलीस प्रशासनाला देखील या निवेदनाची आपण प्रत दिलेली होती. आणि हा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आपण या आजच्या 1 तारखेच्या आंदोलनाची भूमिका आपण मांडली होती. परंतु दुर्दैव बाबाशी आहे, आज ह्या आंदोलनाच्यासाठी इथं एवढा जनसमुदाय, शेतकरी, दूध उत्पादक लोक असतील, त्यानंतर इतर लोक असतील, हे सगळे उपस्थित होते. परंतु या निर्लज्ज शासनाला असं म्हणजे म्हणायची वेळ येते का आज त्यांचा कुठलाही प्रशासकीय पदाधिकारी सुद्धा या आंदोलनास्थळी कुठलीही निवेदन स्वीकारायला आला नाही. असं निर्लज्ज सरकार जर असेल तर याचा आम्ही निषेध करतो. आणि या जिल्ह्यामधले दुग्ध विकास मंत्री सुद्धा ह्या जिल्ह्याचे आहे आणि अशी सगळी परिस्थिती असताना जर आमच्या आंदोलनाची, आमच्या प्रश्नाची जर कुणी दखल घेत नसेल तर आम्हाला दखल कशी घ्यायची हे आम्हाला चांगलं कळतं. आणि दखल घेण्यास आम्ही या सरकारला कसं परिस्थिती निर्माण करू शकतो, या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तुम्ही आमची समज समजा किंवा इशारा समजा, याची जर तुम्ही दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे ही थिंकी नाही, हा आगीचा डोम होऊ शकतो. म्हणून आपण वेळीच येणाऱ्या जे आपलं अधिवेशन चालू आहे तर या अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्यांची जी रास्त आणि हमी भावाची जी भूमिका आहे आणि खाद्यामधल्या ज्या तफावती ज्या आहे, दुधाच्या भावामध्ये जी तफावत आहे, तर त्या संदर्भात नक्कीच आपण निर्णय घ्यावा. अन्यथा
काळामध्ये याच्या उग्र स्वरूप निर्माण होईल आणि त्याची होणारी सर्व जबाबदारी आणि त्याचे परिणाम हे सगळे शासनाला भोगावे लागतील आणि त्याची सर्व जबाबदारी शासनावर राहील. म्हणून कळकळीची विनंती करतो की आपण याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा आणि या आंदोलनाला न्याय द्यावा. धन्यवाद. फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा. फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था, पार्टीसाठी एसी हॉल, चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही. आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग, भास्कर वस्तीजवळ, दत्त मंदिरासमोर, यसगाव, तालुका कोपरगाव. प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके.